गौरी माझ्या बहिणीची बालपणीची मैत्रीण होती. मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो. तर गौरीच्या वडिलांचा खूप चांगला व्यवसाय होता. त्यामुळेच तिला कशाची कमतरता नव्हती. आमच्या एकमेकांच्या घरी खूप येणे जाणे असायचे. त्या दिवसात मी नोकरीच्या शोधात होतो. पण गौरीचं माझ्या घरी खूपच येणं जाणं वाढलं होतं. ती दिसायला खूप सुंदर होती आणि माझ्यापेक्षा वयाने ती 12 वर्षांनी लहान होती. त्यामुळे मी तिला कधीच त्या नजरेने पाहिले नव्हते. ती माझ्या लहान बहिणीची जिवलग मैत्रीण होती. आमची घरं पण जवळजवळच होती. आमच्या घरात मी आणि माझी बहीण मयुरी असे आम्ही फक्त दोघेच बहीण भाऊ राहत होतो. माझ्या आई वडिलांचा खूप पूर्वी एका साथीच्या आजाराने मृत्यू झाला होता. तेव्हा माझी बहीण मयुरी फक्त 4 वर्षांची होती. त्यानंतर मीच तिचा सांभाळ केला, कारण नातेवाईक तर फक्त नावालाच होते. जर त्या दिवसात आमच्यावर कोणी लक्ष दिले असेल तर ती फक्त गौरीची आई होती. आणि आता माझी बहीण मयुरी BAच्या पहिल्या वर्षाला शिकत होती आणि गौरी पण त्याच कॉलेजमध्ये होती. आज मी 3 ठिकाणी इंटरव्ह्यू दिला होता, पण मला वाटत नव्हते की नोकरी मिळेल. कारण माझी सर्वात मोठी अडचण अशी होती की माझे शैक्षणिक रेकॉर्ड खूप चांगले असले तरी माझ्याकडे नोकरीचा अनुभव नव्हता. मी घरी पोचलो तेव्हा मयुरी आणि गौरी दोघी किचनमध्ये होत्या. गौरीची आई आणि माझी आईसुद्धा लहानपणापासूनच्या मैत्रिणी होत्या. सगळ्यांना असंच वाटायचं की या दोघी सख्या बहिणी आहेत. त्यामुळेच आमचे आईवडील वारल्यावर गौरीच्या आईचे आमच्यावर तिच्या मुलांसारखेच प्रेम होतं. मयुरीला एकटं वाटू नये म्हणून त्या आमच्या घरी सतत ये-जा करायच्या आणि गौरीसुद्धा दिवसभरातील बहुतेक वेळ आमच्या घरीच घालवायची. मी मयुरीला हाक मारली आणि म्हणालो, मयुरी, मला 1 कप चहा कर. आज जरा माझे डोके दुखत आहे. मी घरी आल्यावर चहा पिऊन मुलांचे ट्युशन घ्यायला जायचो, जेणेकरून त्यातून मला आमचा घर खर्च भागवता यायचा. मी 11वी आणि 12वीच्या मुलामुलींना शिकवायचो. सोफ्यावर बसून अजूनही मी डोके धरून होतो आणि नोकरी न मिळाल्याने खूप अस्वस्थ होतो. मयुरी किचनमध्ये व्यस्त होती. मग गौरी माझ्यासाठी चहा घेऊन आली. मी तिच्या हातातून चहाचा कप घेतला तेव्हा ती माझ्या जवळ येऊन बसली आणि म्हणाली, विशाल, पटकन चहा पिऊन घे आणि मला गणिताचे काही प्रश्न समजावून सांग. विशाल, मी खूप प्रयत्न केले, पण मला समजत नाही ही गणितं कसे सोडवायची. ती माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान होती, पण ती मला माझ्या नावानेच हाक मारायची. मी म्हणालो, गौरी, माझे डोके खूप दुखत आहे. माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली, मग मी काय करू? तुझे डोके दुखत आहे तर पटकन चहा पी आणि मला समजावून सांग ही गणितं कसे सोडवायची. मी तुझे आता काही ऐकणार नाही. मी तिच्याकडे पाहिलं. मला माहीत नाही का, पण मी तिला नकार देऊ शकलो नाही. याचे कारण मला माहीत नव्हते आणि मग डोके दुखत असूनही मी तिला शिकू लागलो. पण ती अतिशय बिनडोक प्रकारची मुलगी होती. वारंवार समजावून सांगूनही तिला काहीच समजत नव्हते. मी शिकवलेले संपूर्ण तिच्या डोक्याच्या वरून जात होते. संपूर्ण गणित मी तिला सोडून दाखवले आणि विचारले, समजले का? मग ती म्हणाली, हो समजले, पण हे गणित तू कसे सोडवले? तोंडात पेन धरून काहीतरी मूर्खपणाचे बोलून तिने मला आणखीनच अस्वस्थ केले. मला तिचा खूप राग आला होता. ट्युशन क्लासेस घ्यायला जायची माझी वेळ झाली होती. मी उभा राहिलो आणि म्हणालो, तुला हे समजणार नाहीस. हे तुझ्या डोक्याच्या पलीकडचे आहे. मी मामींना सांगतो की तुम्ही गौरीच्या शिक्षणावर उगीच पैसे घालवू नका. तेच पैसे तुम्हाला तिच्या लग्नासाठी उपयोगी पडतील. हिच्यासाठी एखादे चांगले स्थळ बघा आणि लवकरात लवकर हिचे लग्न करून टाका. तिला समजावून सांगून माझे डोकं रिकामे झाले, पण तिच्या डोक्यात काहीच बसत नव्हते. मी तिला चिडून म्हणालो होतो, पण मला माहीत नव्हते की पुढे मला हेच ऐकायला मिळेल. ती म्हणाली, ठीक आहे, माझ्यासाठी तुम्हाला आमच्या घरात मागणी घाल. मी मोटरसायकलची चावी खिशात ठेवत होतो, पण तिचे बोलणे ऐकून माझा हात तिथेच थांबला. मी अचानक तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं तर ती हसत होती आणि लाजायचा अयशस्वी प्रयत्न करत होती. त्यानंतर ती उठली आणि तिथून निघून गेली. पण मी तिथेच उभा होतो. गौरीच्या मनात माझ्याबद्दल असे काय असू शकते याचा मी विचारही केला नव्हता. त्या दिवशी रात्रभर माझे मन गौरीच्या बोलण्यावर होते. मला तिचे बोलणे पूर्णपणे मूर्खपणाचे वाटले.
गौरी फक्त 19 वर्षांची होती, तर मी 31 वर्षांचा होतो. तिच्यात आणि माझ्यात 12 वर्षांचे अंतर होते. मला वाटले की कदाचित ती हे मस्करीत बोलली असावी, कारण ती अनेकदा माझ्याशी मस्करीत बोलायची. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, पण कुठेतरी हा विचार माझ्या मनात राहिला होता. आता जेव्हाही ती माझ्या जवळ बसायची, तेव्हा ती माझा हात आपुलकीने धरायची, तेव्हा माझे हृदय धडधडू लागायचे आणि मी पटकन तिचा हात बाजूला करून उठून बाहेर जायचो. खरे सांगायचे म्हटले तर मला गौरीबद्दलच्या माझ्या भावना दाबून टाकायच्या होत्या. माझ्या मनात गौरीबद्दल इतर भावना निर्माण व्हाव्यात अशी माझी इच्छा नव्हती. गौरीच्या वडिलांचा व्यवसाय चांगला होता. त्यांची परिस्थितीही आमच्या घरापेक्षा खूप चांगली होती आणि गौरी ही त्यांची धाकटी आणि लाडकी मुलगी होती. गौरीला एक मोठी बहीण होती. तिचे लग्न झाले होते आणि माझ्या वयाचा तिला एक भाऊ होता. त्याचेही लग्न झाले होते. त्यांच्या घरात फक्त गौरीच लग्नाची राहिली होती. बेरोजगारीमुळे मी लग्नाचा विचारही कधी डोक्यात आणला नाही. आईवडिलांच्या मृत्यूनंतर मी मयुरीचा सांभाळ केला होता. याआधी मी अनेक हॉटेल, ढाबा अशा ठिकाणी पार्ट टाइम जॉब केला होता. त्यावेळी माझे शिक्षण चालू होते, पण आता मला एका चांगल्या कंपनीत नोकरी करायची होती, कारण माझ्या डोक्यावर मयुरीची जबाबदारी होती. मला चांगल्या पगाराची नोकरी लागल्यावर प्रथम मी मयुरीचे लग्न करेन आणि त्यानंतरच मी लग्न करेन असा मी विचार केला होता. पण गौरीने मला जास्त दिवस विचार करण्याची संधी दिली नाही. गेले 2 महिने धावपळ केल्यावर शेवटी मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली. तिथे पगारही खूप चांगला होता. त्यामुळे मी खूप खुश झालो आणि पेढे घेऊन मी घरी आलो. तेव्हा गौरी पण आमच्या घरातच होती. मी मयूरला पेढा खाऊ घातला आणि तिला सांगितले की मला नोकरी मिळाली आहे. ते ऐकून तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, दादा, ही खूप चांगली बातमी आहे. आज मी चहासोबत काहीतरी गरमागरम आपल्याला नाश्त्याला बनवते असं म्हणत ती किचनमध्ये गेली. पण गौरी शांतपणे उभी राहून माझ्याकडे एकटक बघत होती. तिला काय झालंय ते मला समजत नव्हतं. मग अचानक तीही हसायला लागली आणि माझ्याजवळ येत ती मला मिठी मारू लागली आणि म्हणाली, विशाल, तुझे खूप खूप अभिनंदन. पण ती माझ्या गळ्यात हात घालण्याआधीच मी तिला थांबवले. मी म्हणालो, तू दुरूनच माझे अभिनंदन कर. माझे म्हणणे होते की तिला जास्त मला चिकटण्याची काही गरज नाही असे माझे म्हणणे होते. पण तिने तिचा चेहरा पाडला. मी म्हणालो, असे तोंड पाडून का बसले आहेस? हे घे पेढे. मी पेढ्याचा बॉक्स तिच्या जवळ ठेवला आणि म्हणालो, तू पण खा. असे व्हायला नको. हे पेढ्याच्या बॉक्सला नजर लागेल आणि जेव्हा मी खाईन तेव्हा माझ्या पोटात दुखायला लागेल. मी हे मस्करीत बोललो होतो. मग ती म्हणू लागली की मला तुझ्या हाताने तू खाऊ घालत असेल तरच मी खाईन. तिचे बोलणे मला जरा व्यर्थ वाटले. मी तो बॉक्स तिथेच टेबलावर ठेवला आणि म्हणालो, तुला तुझ्या हाताने खायचे असेल तर खा, नाहीतर खाऊ नकोस. पण अशा अनावश्यक गोष्टींचा आग्रह धरू नकोस. त्यानंतर मी मयूरला आवाज दिला की चहा माझ्या खोलीत घेऊन ये आणि मी माझ्या खोलीत गेलो. मला त्या मुलीची कृती विचित्र वाटली. काही वेळाने माझ्या खोलीचा दरवाजा ढकलून ती मोठ्या रागाने माझ्याकडे बघत माझ्या खोलीत आली आणि माझ्यासमोर बेडवर बसली. ती म्हणाली, विशाल, तुला एवढी साधी गोष्ट समजत नाही. तू मला आवडतोस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते. या विधानावर मी तिच्याकडे रागाने पाहिले. मी म्हणालो, तू माझ्यापेक्षा खूप लहान आहे. तुला हे बोलायला लाज वाटली पाहिजे. हे वय तुझे शिकण्याचे आहे. तू तुझ्या अभ्यासात लक्ष दिले पाहिजे. समजलं का? जर तू पुढे असे काही बोलली तर मी मामींना सांगेन. मी तिला ओरडलो होतो. ती काही वेळ माझ्यासमोर बसून राहिली. मग ती डोळ्यात अश्रू आणत तिच्या घरी निघून गेली. त्यानंतर 8 दिवस ती आमच्या घरी आलीच नाही. आता मयुरीला सुद्धा घरात एकटीला करमत नव्हतं. मी मयुरीला विचारलं, इतके दिवस झाले गौरी आपल्या घरी काय येत नाही? यावर ती म्हणाली, मी तिला अनेक वेळा फोन करून विचारले, पण ती काहीच सांगत नाही. तिला काय झाले आहे मला माहीत नाही. दादा, मला रोज तिच्याकडं जावं लागत आहे. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करून थकले. मला समजत नाही की ती कुठल्या गोष्टीवर नाराज आहे आणि ती रागावून म्हणत होती की आता मी तुझ्या घरी येणार नाही. त्या मुलीचे विचित्र बालिश प्रकारची वागणे होते. असो, मी ट्युशनला गेलो होतो. त्याच वेळी मला मामींचा फोन आला. माझी आई गौरीच्या वडिलांना राखी बांधायची, त्यामुळेच आम्ही बहीण भाऊ गौरीच्या आईला मामी म्हणायचो. त्या म्हणाल्या, घरी ये.
मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. मी म्हणालो, हो मामी, ट्युशन संपल्यावर मी नक्की येतो. रात्री 9च्या सुमारास मी त्यांच्या घरी गेलो. त्या त्यांच्या मुलासोबत हॉलमध्ये बसून माझी वाट पाहत होत्या. मला पाहून त्या पटकन माझ्याकडे आल्या आणि माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. त्या म्हणू लागल्या, माझी तुझ्या आईशी खूप चांगली मैत्री होती, अगदी सख्खी बहिणीसारखी. तुझी आई आणि मी एकमेकींना खूप जीव लावायचो. पण तुझ्या आईवडिलांच्या अचानक निधनानंतर मी तुला नेहमी माझा मुलगा अर्जुनसारखेच मानले आहे. म्हणून मी तुला सल्ल्यासाठी बोलवले आहे. मी मामींकडे पाहिलं. मला त्यांच्या प्रेमावर शंकाच नव्हती. कारण माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर मामीने नेहमीच मला आणि मयुरीला खऱ्या मुलांसारखं खूप प्रेम दिलं होतं. मामी नसत्या तर कदाचित आम्ही दोघी बहीण भाऊ फार पूर्वीच एकमेकांपासून तुटलो असतो. माझे आईवडील वारले तेव्हा मी खूप लहान होतो, पण मला सर्व गोष्टींची समज होती. पण आम्हा दोघांची काळजी घेणारी फक्त मामीच होती. मी म्हणालो, मी तुम्हाला काय सल्ला देऊ? मग मामीने सांगायला सुरुवात केली की गौरीला खूप चांगल्या कुटुंबातून स्थळ आले आहे. मुलगाही चांगली नोकरी करतो. म्हणून मला वाटले की मी एकदा तुझा सल्ला घ्यावा. तू जरा मुलाबद्दल चौकशी कर. अजून तर तिचे लग्नाचे वय नाही. ती फक्त 19 वर्षांची तर आहे आणि अजून तिचे शिक्षण पूर्ण झालेले नाही. पण चांगले स्थळ वारंवार येत नाही, हे खरे आहे. मुलगा म्हणत होता की गौरी लग्नानंतरही तिचे शिक्षण पूर्ण करू शकते. पण मला वाटते की तिचा अगोदर साखरपुडा करावा आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करावे. ते ऐकून पहिल्यांदाच माझ्या मनाला धक्का बसला. कारण खरंच गौरी इतकी मोठी झाली होती का? त्यामुळेच मामी तिच्या लग्नाबद्दल विचार करू लागल्या होत्या. मी विचार करत होतो, बरं, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. मी म्हणालो, तुमच्या सोयीनुसार मी त्या मुलाबद्दल चौकशी करेल. माझ्यासाठी योग्य आणखीन दुसरे काही काम असेल तर मला नक्की कळवा. हे ऐकून गौरीचे आई वडील दोघेही खुश झाले. ते म्हणाले, तू आमच्या मोठ्या मुलासारखा आहेस. तुला अर्जुनबरोबर सर्व काही एकत्र करायचे आहे. मी म्हणालो, हो, तुम्ही सांगाल तसे करेन. थोडा वेळ इकडचे तिकडचे गप्पा मारून मी घरी परत आलो. घरी आल्यावर मी माझ्या खोलीत पडून विचार करत होतो की गौरी आता लग्नाच्या वयात आली आहे. मग मी आता माझी बहीण मयुरीच्याही लग्नाबद्दल विचार करायला हवा. मी विचार केला की मयुरीसाठीही चांगलं स्थळ शोधा, असे मी मामींना सांगेन. म्हणजे मयुरीचीही वयातच लग्न होऊन जाईल. तेव्हा माझ्या मनात विचार आला की पप्पांचं एक दुकान आहे, जे एकाला भाड्याने चालवायला दिले होते. ते विकून टाकेन. म्हणजे मयुरीच्या लग्नात कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही आणि तिचे लग्न नीट पार पडेल. मी आत्ता याच विचारात हरवून चाललो होतो आणि हळूहळू मला झोपही लागू लागली होती. पण तेवढ्यात कोणीतरी घराचा मुख्य दरवाजा ठोठावला. मयुरी झोपली असेल म्हणून मी घाईघाईने उठून दरवाजाजवळ आलो. यावेळी तर कुणी आमच्या घरी येत नव्हते, कारण रात्रीचे 1:30 वाजले होते. त्यामुळेच मी दरवाजा न उघडता विचारले, कोण आहे? मला गौरीचा आवाज आला. ती म्हणत होती की विशाल, लवकर दरवाजा उघड. तिचा आवाज ऐकून मला धक्काच बसला. ती यावेळी आमच्या घरी कशाला आली असेल? मी पटकन दार उघडले. ती रडत होती. मी घाबरलो होतो. मला वाटले की कदाचित मामा किंवा मामींची अचानक तब्येत बिघडली असावी आणि तेच सांगायला गौरी इथे आली असेल. मी तिला आत घेऊन दार बंद केले. आत येताच तिने मला छातीशी घट्ट मिठी मारली. पण तिच्या या कृतीमुळे मी श्वास घेणे विसरलो होतो. मी म्हणालो, गौरी, काय झालं? मामी ठीक तर आहेत ना? मी तिला माझ्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ती मला खूप घट्ट पकडून होती आणि म्हणत होती की तू खूप वाईट आहेस. माझ्या आई आणि बाबांनी माझं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी ठरवलं आहे आणि तू त्यांना मुलाबद्दल चौकशी करेल असे सांगितले. त्यापेक्षा तू त्यांना माझा हात मागायला हवा होतास. पण तू तसे न करता उलट म्हणत होतास की लग्नाचं काही काम असेल तर मलाच सांगा, मी सगळं सांभाळून घेईन. तिच्या अशा मूर्खपणाच्या गोष्टी ऐकून मला तिचा राग आला होता. मी तिचे दोन्ही हात धरून स्वतःपासून तिला वेगळे केले आणि म्हणालो, इतक्या रात्री तू माझ्याशी हे बोलायला आली आहेस? तू काही वेडी झाली आहे का? हो विशाल, मी वेडी झाले आहे तुझ्या प्रेमात. मी मेल्यावर तुला विश्वास बसेल का? मी तिच्याकडे रागाने पाहिलं.
आणि तिचा हात धरून तिला घराबाहेर काढलं. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. शेवटचं घर तिचं होतं. मला त्या मूर्ख मुलीकडून ही अपेक्षा नव्हती. रात्री जर कोणी तिला माझ्या घरात शिरताना पाहिलं असतं तर त्यांनी काय विचार केला असता? तिची तर इज्जत गेलीच असती, पण तिच्यासोबत माझीही इज्जत गेली असती. ती अजूनही रडत होती. मी तिला घेऊन तिच्या घरी गेलो. तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. मी तिला घरात ढकलले आणि म्हणालो, आज तू जे काही केले आहेस, भविष्यात असे केलेस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करत नाही, समजले? जिथे तुझे नाते निश्चित झाले आहे तिथेच लग्न कर. तुझ्या आईवडिलांना पाहिजे तिथेच तू खुश राहा. आणि शेवटी मी हात जोडून तिला म्हणालो, प्लीज माझा पिछा सोड. ती रडत रडत दार बंद करून तिच्या घरात गेली. मी पण माझ्या घरी आलो. पण दुसऱ्या दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये असताना मयुरीचा फोन आला. तेव्हा ती रडत होती आणि म्हणत होती की दादा, गौरीने विष पिले आहे आणि मामी तिला रिक्षात दवाखान्यात घेऊन गेले आहेत. तू लवकर घरी ये, मला खूप भीती वाटत आहे. मयुरीचे बोलणे ऐकून माझे भान हरपले होते. मी लगेच सुट्टी घेतली आणि मग सरळ हॉस्पिटलमध्ये गेलो. मामी रडत होत्या. गौरीचा भाऊ अर्जुन पण टेन्शनमध्ये दिसत होता. मी मामींना विचारलं की गौरीला काय झाले, तर त्या म्हणू लागल्या की ती या लग्नाला नकार देत आहे. एवढे चांगले स्थळ शोधूनही सापडणार नाही. आम्ही तिला खूप समजावलं, मुलगा चांगला आहे आणि ती तिथे खूप आनंदी राहील. पण आम्हाला माहीत नव्हतं की ही मूर्ख मुलगी हे सर्व करेल. नाहीतर मी त्या नात्याला नकार दिला असता. माझ्या मुलीच्या सुखापेक्षा माझ्यासाठी अनमोल काहीही नाही. मामी मला बिलकुल रडायला लागल्या. मी त्यांना धीर देत होतो. 1.5 तासानंतर डॉक्टर म्हणाले, गौरी आता धोक्याबाहेर आहे, पण ती अजूनही बेशुद्ध आहे आणि ती विशाल हे नाव घेत आहे. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि मला माझीच लाज वाटू लागली. मी सर्वांपासून नजर चोरत होतो. लेडी डॉक्टर म्हणू लागली, जर तुमच्यापैकी कोणी विशालला ओळखत असेल तर तुम्ही त्याला फोन करून बोलावून घ्या. आम्हाला वाटते तुमच्या मुलीच्या या प्रकरणामागे तो मुलगाच असावा. जर ती त्याच्यावर प्रेम करत असेल तर तुम्ही त्यांच्यात अडथळा निर्माण करू नका, अन्यथा ती पुन्हा सुसाईडचा प्रयत्न करेल. आणि यावेळी ती वाचली आहे. कदाचित पुढच्या वेळी ती वाचणार नाही. सर्वजण माझ्याकडे आश्चर्याने बघत होते आणि मी काही न करता गुन्हेगार बनलो होतो. मी म्हणालो, मामी, मला याबद्दल काही माहीत नाही. मी गौरीला त्या नजरेतून कधीच पाहिले नाही. तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवा. आणि होय, तिने मला याबद्दल एकदा सांगितले होते, पण मी तिला नकार दिला होता. मला वाटले की कदाचित ती हे गमतीने बोलली असेल. यावर मामी मला म्हणू लागले की जर तू मला हे नातं मागितले असते तर मी काही तुला नकार दिला असता का? मामींचे बोलणे ऐकून मी थोडा आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, मामी, ती माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. ती मूर्ख आहे. लेडी डॉक्टर म्हणाली की तू विशाल आहे तर प्लीज तू आज जा. मला इतकी लाज वाटत होती की मी मान खाली घालून हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये गेलो. गौरीचा रंग फिका पडला होता, पण माझे नाव सतत तिच्या जिभेवर होते. मला माहीत नव्हते की एखादी व्यक्ती प्रेमात इतक्या टोकाला जाऊ शकते. मी तिच्या जवळ जाऊन फोल्डिंग बेड जवळच्या खुर्चीवर बसलो आणि तिचा हात धरून म्हणालो, गौरी, डोळे उघड. माझा आवाज ऐकून तिने डोळे उघडले आणि माझ्याकडे बघत ती म्हणू लागली, खूप लवकर तुला माझी आठवण आली. मला वाटत होतं की मी मेल्यावर कदाचित तू माझ्या प्रेमावर विश्वास ठेवशील. मी म्हणालो, तू मूर्ख मुलगी आहे. तुला माझी परिस्थिती चांगली नाही हे देखील माहीत आहे. मी तुला सर्व काही नाही देऊ शकत जे तुला तुझ्या आईवडिलांच्या घरी मिळते. माझ्यावर माझ्या बहिणीचीही जबाबदारी आहे. यावर ती म्हणाली, प्रेम तर देऊ शकतोस ना? मी होकारार्थी मान हलवली. जी मुलगी माझ्यासाठी एवढं काही करू शकते तर मग मी त्या मुलीला प्रेम का नाही देऊ शकत? 4 दिवसानंतर गौरीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि गौरीशी माझं नातं पक्क झालं. त्यानंतर काही महिन्यांनी आमचं लग्न झालं. लग्नाच्या रात्री गौरी खूप खुश होती. जणू तिला जगातील सर्वात मोठा आनंद मिळाला आहे. मी रूममध्ये आल्यावर तिने मला बोलण्याची संधी देखील दिली नाही.
ती फक्त तिचे प्रेम व्यक्त करत राहिली आणि म्हणू लागली की तू खूप चांगला आहेस, तू कल्पनाही करू शकत नाही, माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मुली तुझ्यासाठी वेड्या होत्या. मयुरीला विचार, तू तिला घ्यायला यायचा तेव्हा सगळ्या मुली तुझ्याकडेच बघायच्या. मी तेव्हाच ठरवलं होतं की मी तुझ्याशीच लग्न करेल आणि ते मला जमलं. माझ्या गुणाबद्दल गौरीकडून ऐकल्यानंतर मी हसायला लागलो आणि म्हणालो, तू जगातली पहिली बायको असेल जी लग्नाच्या रात्री आपली स्तुती ऐकण्याऐवजी नवऱ्याची स्तुती करत आहे. तुझं बोलणं संपलं असेल तर मला पण माझ्याबद्दल काहीतरी सांगू दे. हे ऐकून ती थोडीशी लाजली आणि मग गप्प बसली, कारण तिने आधीच माझ्यावर प्रेम व्यक्त केले होते. आज माझी वेळ होती. मी तिला इतके प्रेम दिले ज्याची ती पात्र होती. दिवसेंदिवस माझे गौरीवरचे प्रेम वाढत होते. लग्नानंतर मी तिचा वेडा झालो होतो असे म्हणणे खरे ठरेल. 1 वर्षानंतर मयुरीला सुद्धा खूप चांगले स्थळ आले आणि मी तिचे लग्न लावून दिले. ती पण आता हे घर सोडून तिच्या घरी गेली होती आणि तिच्या सासरच्या घरी खूप आनंदी होती. आता माझ्यावर कोणाचीही जबाबदारी नव्हती. पण काही दिवसांनी माझी नोकरी गेली आणि हळूहळू आमची परिस्थिती बिकट होऊ लागली. मी माझ्या वडिलांचे दुकान विकून मयुरीचे लग्न केले होते. त्यामुळे माझ्याकडे जे काही होते ते फक्त माझ्या नोकरीतून चालले होते. अजून मी दुसरी नोकरी शोधू शकले नव्हतो. तेव्हाच आमच्या घरात नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी मिळाली. अर्थातच ही आनंदाची बातमी होती, पण मी काळजीत होतो, कारण माझी नोकरी गेली होती. त्यामुळे जी काही छोटी नोकरी मिळाली ती मी करू लागलो. आता घराचा खर्च वाढू लागला होता आणि गौरीच्या खऱ्या प्रेमाची परीक्षा सुरू झाली होती. तरीही मी ट्युशन क्लासेस घ्यायचो आणि घरात कशाची कमतरता पडू नये यासाठी प्रयत्न करायचो. पण आता गौरीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या, ज्या मी प्रेमाने टाळायचो. मी तिला माझ्या मिठीत घेऊन प्रेमाने सांगायचो की या महिन्यात ॲडजस्ट कर, पुढच्या महिन्यात मी तुझ्या गरजा पूर्ण करेन. हा 9 महिन्यांचा कालावधी निघून गेला आणि माझ्या मुलाने जन्म घेतला. गौरी आता हळूहळू बदलू लागली होती. ती म्हणत होती की मुलासाठी मी मोलकरीण ठेवणार आहे. बाळाला सांभाळणे माझ्यासाठी खूप अवघड आहे. मी म्हणालो, गौरी, हे कसं शक्य आहे? आपली परिस्थिती काय आहे हे तुला माहीत आहे ना? ती म्हणाली, तुला माहीत आहे का फेसबुकवर माझे किती फॉलोअर्स आहेत? माझ्या एका फोटोला लाईक करणारे हजारो लोक आहेत. ती काय म्हणत होती ते मला समजत नव्हते. मी म्हणालो, काय फरक पडतो? यावर ती म्हणाली, तू मला परवानगी दिली तर मी त्यावर एक चॅनल उघडेन आणि मी त्या चॅनलवर डेली व्लॉगचे व्हिडिओ टाकत जाईन. अनेक लोक यातून लाखो कमवत आहे. मी म्हणालो, या गोष्टी सोडून तू दुसरे काहीतरी करू शकते. हवे तर तू नोकरीसुद्धा करू शकते. पण ती म्हणू लागली, विशाल, पण ही वेळ तशी नाही. आपली परिस्थिती यातूनच सुधारेल. जेव्हा तुला चांगली नोकरी मिळेल तेव्हा आपली परिस्थितीसुद्धा सुधारलेली असेल. मग मी हे सर्व सोडून देईन आणि मी फक्त या चॅनलवर रेसिपीचेच व्हिडिओ टाकत जाईन. मी म्हणालो, ठीक आहे, तुला प्रयत्न करायचा असेल तर तू करू शकतेस. पण लक्षात ठेव, सोशल मीडियावर स्वतःला जास्त दाखवण्याची गरज नाही. तुझ्याकडे कोणी चुकीच्या नजरेने पाहावे हे मला सहन होणार नाही. ती म्हणाली, हो हो, ठीक आहे, कुणीही पाहणार नाही. तिचे बोलणे ऐकून मी हसायला लागलो. मला गौरीच्या प्रेमावर शंकाच आली नाही. पण तिने कोणते चॅनल बनवले आहे हे पाहण्याचा मी कधी प्रयत्नही केला नाही. काही महिन्यातच आमच्या घरात चांगले पैसे येऊ लागले. ती मला आनंदाने सांगत होती की तिला या महिन्यात 1 लाख रुपये तिच्या अकाउंटला ॲड झाले आहेत. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी अजूनही चांगली नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होतो. मी कधीच गौरीकडून स्वतःसाठी पैसे घेतले नाही. तिच्याकडून घर खर्चात मला खूप मोठी मदत होत होती. खर्चाबद्दल न बोलता जर गौरी स्वतःच्या पैशाने तिची शौक पूर्ण करत होती तर ते चुकीचे नव्हते असे म्हणता येईल. तिने वेगवेगळ्या महागड्या ब्रँडचे कपडे घालायला सुरुवात केली होती आणि फॅशन करायला सुरुवात केली होती. तिने तिच्या संपूर्ण किचनचे स्वरूपच बदलून टाकले होते. त्यासोबतच तिने घरकाम करायला घरात मोलकरीणसुद्धा ठेवली होती. आता ती केस मोकळे ठेवायची. तिची स्टाईलही आता बदलायला लागली होती. ती दर महिन्याला लाखोंची कमाई करू लागली होती. दिवसेंदिवस तिची सुंदरता वाढू लागली होती
आणि ती लोकप्रिय होऊ लागली होती. मी माझ्या कामात एवढा व्यस्त होतो की काही दिवस मी तिच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही. हळूहळू तिने संपूर्ण घराचे रूपच बदलून टाकले होते. आता ती घरात तिचे डेली व्हिडिओचे व्लॉग देखील बनवायला लागली होती. ती दिवसभर काय काय करते, नाश्ता काय करते, दुपारी तिचा वेळ ती कशी घालवते, एवढंच नाही तर ती आमच्या मुलाला सुद्धा तिचे व्हिडिओ दाखवत असे. एकदा ती मला म्हणाली की विशाल, माझ्या सर्व फॉलोअर्सला तुला बघायचे आहे, कारण माझे फेसबुक फॉलोअर्स कमेंट करून म्हणतात तुझ्या नवऱ्यालाही व्हिडिओ दाखव. हे ऐकून मी तिला म्हणालो, तू काय वेडी झाली आहेस का विशाल? तसे नाही, पण माझ्या फॉलोअर्सचे म्हणणे आहे त्यांना तुला एकदा बघायचे आहे. मी म्हणालो, तू हे सगळं फॉलोअर्स वगैरे तुझ्याकडेच ठेवलंस तर बरं होईल. मला हे सगळं आवडत नाही. पण हळूहळू तिने मला राजी केलं. मी एक सर्वसाधारण माणूस होतो. मला जास्त महागातले कपडे घालायला आवडत नव्हते, कारण मी गरिबी खूप जवळून पाहिली होती. पण गौरीने मला तिच्या डेली व्लॉगमध्ये सामील केले. मी फक्त तिच्यासोबत व्हिडिओमध्ये होतो आणि मी व्हिडिओमध्ये जास्त काही बोलत नव्हतो. हळूहळू आता गौरीचे माझ्याबद्दलचे वागणे बदलू लागले. आधी तिने मला त्या सर्व कमेंट्स दाखवल्या होत्या की विशाल बघ, किती लोक माझी स्तुती करतात. ते म्हणतात तू खूप सुंदर आहे, असं वाटत नाही की तू एका मुलाची आई आहेस. ते वाचून मला हसू यायचं. मी म्हणायचो की तू खूप सुंदर आहेस. जर तू लहान वयात माझ्या प्रेमात पडली नसती तर कदाचित अजून तुझं लग्न झालं नसतं. माझं ऐकून ती माझ्याकडे रागाने बघायला लागली आणि मी हसायला लागलो. मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि म्हणालो, गौरी, तू अशी आहेस की माझ्यासारखा माणूससुद्धा तुझ्यासाठी वेडा झाला आहे. त्यामुळे साहजिकच त्या लोकांचेही म्हणणे बरोबर आहे. जर तुला ते पसंत करत आहे तर ठीकच करत आहे. मी तिच्यावरच्या प्रेमापोटी हे बोललो होतो, पण माझ्या अशा गोष्टींशी तिचा काही संबंध आहे हे मला माहीत नव्हते. काही लोक गौरीच्या आवाजाची स्तुती करत होते, तर काही तिच्या सुंदर चेहऱ्याची प्रशंसा करतात, तर काही जण तिने बनवलेल्या रेसिपीची स्तुती करतात. हा सर्व सोशल मीडियाचा भाग आहे, त्यामुळे मी या गोष्टींकडे कधीच संशयाने पाहिले नाही. पण हळूहळू गौरी माझ्यापासून दूर राहायला लागल्यासारखं मला वाटू लागलं होतं. जेव्हाही मी तिच्या जवळ जायचो तेव्हा ती माझ्यापासून दूर जाण्यासाठी बहाणे शोधायची. कधी कधी ती मला सांगू लागायची की ती माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे कमवते. आता तीही मला टोमणे मारायला लागली होती. मी माझ्या मित्रांना सांगितली होती की मला एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी हवी आहे आणि बऱ्याच प्रयत्नानंतर शेवटी मला नोकरी मिळाली. माझा पगारही 1.5 लाख रुपये होता. मी जेव्हा गौरीला सांगितले की आता तू फेसबुकवर तुझे व्हिडिओ अपलोड करणे बंद कर, कारण मला नोकरी मिळाली आहे, माझे हे बोलणे ऐकून ती रागावली आणि म्हणाली, मी माझे चॅनल का बंद करू? गौरी, हे बघ, आधी आपल्याला गरज होती, कारण माझ्याकडे नोकरी नव्हती. मी एका छोट्या कंपनीत काम करायचो आणि घर खर्च भागवायचो. तुला ऐशोआरामाची सवय होती म्हणून मी तुला परवानगी दिली होती. पण आता माझा पगार चांगला आहे. तुझ्या सर्व गरजा मी पूर्ण करू शकतो. तुझे छोटे मोठे शौक मी पूर्ण करू शकतो. तू हे काम चालू ठेवावे असे मला वाटत नाही. पण गौरी तोंड करून म्हणाली, तुझा पगार तर फक्त 1.5 लाख रुपये आहे आणि तू इतका अकडत आहेस. मी महिन्याला 4 लाख रुपये कमवते आणि कधी कधी 6-7 लाख रुपये सुद्धा कमवते. तू माझी 8 लाखांची गाडी पाहिली आहेस ना? तू माझे कपडे बघितले का? दर महिन्याला मी 50-60 हजार रुपयांची शॉपिंग करते. तू मला हे सर्व तुझ्या पगारातून देऊ शकतो का? हे ऐकून मी गौरी चेहऱ्याकडे बघतच राहिलो. ती आता माझी पूर्वीची गौरी राहिली नव्हती, जिने एकेकाळी माझ्यासाठी जीव द्यायचा प्रयत्न केला होता, जी एकेकाळी माझ्यावर जीवापाड प्रेम करत होती. ती म्हणू लागली, लाखो लोक माझ्या सौंदर्याचे चाहते आहेत. मी जर एक दिवस व्हिडिओ पोस्ट केला नाही तर लोक वेडे होतात. तुला माझी काहीच पर्वा नाही. मी तुझ्याशी लग्न का केले ते मला माहीत नाही. कुठून मला बुद्धी सुचली आणि मी तुझ्याशी लग्न केले. तिचे बोलणे ऐकून माझे डोके फिरले होते. गौरी, तू शुद्धीत तर आहेस ना? तू हे काय बोलत आहेस? तू माझ्यासाठी काय केले होते ते विसरली का? तू तर माझ्यासाठी तुझा जीव द्यायला चालली होती. मग ती म्हणू लागली, मी खूप मोठी चूक केली होती. मी लहान होते.
तेव्हा मला अक्कल नव्हती. तू माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहेस आणि आता तुझे केससुद्धा पांढरे होऊ लागले आहेत. मी तुझ्यासोबत माझे व्हिडिओ बनवते तेव्हा लोक मला कमेंट करून म्हणतात की तुम्ही या म्हाताऱ्यात असे काय पाहिले की तुम्ही त्याच्याशी लग्न केले. तू एका म्हाताऱ्या माणसाशी लग्न केलेस. हा माणूस व्हिडिओ तुझ्याबरोबर अजिबात चांगला दिसत नाही असे मला लोक कमेंट करून सांगतात. गौरीचा असा घमंडी स्वभाव आणि स्वाभिमानामुळे मी समजून गेलो होतो की ती लोकांच्या चिथावणीखोर वक्तव्याला बळी पडली होती. मी गौरीशी गंभीरपणे बोललो, तुझं हे चॅनल बंद कर, नाहीतर मी डिलीट करून टाकेन. हे ऐकून ती माझ्यावर ओरडायला लागली आणि म्हणाली की मी तुला सोडेन पण हे चॅनल सोडणार नाही. मला कळत नाही मी तुझ्या प्रेमात इतकी वेडी का झाले होते जे मी तुझ्याशी लग्न करून बसले. मी जितकी सुंदर आहे तितकेच मला मोठमोठ्या घरातून बिझनेसमॅन मुलांचे लग्नासाठी स्थळ आले असते. पण मी मूर्ख तुझ्यासोबत लग्न करून बसले. मी तिचे ते ताट बोलणे ऐकून आणि तिचा घमंडीपणा पाहून आश्चर्यचकित झालो होतो. मी तिला म्हणालो, बरं मला सांग तो मुलगा कोण आहे ज्याने तुला माझ्याबद्दल भडकवले आहे. आणि हे लक्षात असू दे, नवरा हा नवराच असतो, त्याची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. आणि हे शरीराचे भुकलेले एकदा मन भरले की स्त्रीला तिची लायकी दाखवतात आणि ते तुला त्यांची बायको कधीच बनवणार नाही. माझे म्हणणे ऐकून ती म्हणाली, मला पत्नी बनवून घेणारे खूप आहेत. तुझ्यापेक्षा हँडसम, हुशार आणि बिझनेसमॅन लोक आहेत. मला समजले होते की कोणीतरी तिचे मन खराब करत आहे. मी माझा राग नियंत्रित करत तिच्या जवळ गेलो आणि प्रेमाने तिला समजावून सांगू लागलो की आजकाल जगात इतकी चांगली माणसं नाहीत जे मुलींना फसवतात, त्यांच्यावर खर्च करतात पण त्यांना थोडासाही आदर देत नाही. ती म्हणाली, राहू दे, आता मला फक्त तुझ्यापासून घटस्फोट हवा आहे. तिच्या या शब्दांनी माझे हृदय तुटले होते. मी तिला म्हणालो, तू काय वेडी झाली आहेस का? तू माझी बायको आहेस आणि आपल्याला एक लहान मुलं आहे. आपलं घर स्वर्गासारखं आहे. मग तू मला घटस्फोट का देत आहेस? यावर ती म्हणू लागली, हे घे तुझ्या मुलाला, तू तुझ्या जवळच ठेव. इतके लहान घर आहे तुझे ज्याला तू स्वर्ग म्हणत आहेस. इथे मला जीव गुदमरतोय. मी इथे राहू शकत नाही. तो जो कोण होता त्याने गौरीचे डोके पूर्ण खराब केले होते. माझ्या प्रेमाला तिने पूर्ण विळखा घातला होता. एवढेच नाही तर त्याला माझ्या लहान मुलाची सुद्धा दया आली नाही. मी तिच्या आईशी तिच्याबद्दल बोललो. त्यांनीही तिला समजायचा खूप प्रयत्न केला पण ती कोणाची ऐकायला तयार नव्हती. तिचे एकच म्हणणे होते की मला विशालकडून घटस्फोट हवा आहे. मी तिला घटस्फोट देण्यास नकार दिला. म्हणून तिने कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली. माझे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले होते आणि काही दिवसातच तिच्या मनासारखे झाले. तिने माझ्याकडून घटस्फोट घेतला होता. आता ती अजूनही तिच्या चॅनलवर व्हिडिओ टाकत आहे आणि तिच्या व्हिडिओतून हे समोर आले की तिने दुसरं लग्न केले आहे आणि आता ती इंदोरमध्ये राहत आहे. तिने एका तरुण मुलासोबत व्हिडिओ बनवला आणि तिच्या फॉलोअर्सला सांगितले की मी या मुलाच्या प्रेमात पडले आहे. या चॅनलमुळेच मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे जो मला नेहमीच हवा होता. लोक आजही तिच्यावर खूप कमेंट करायचे पण आता तिची स्तुती करताना कमेंट कमी पडत होत्या. उलट वाईट कमेंट जास्त दिसत होत्या की तू कसली स्त्री आहेस, तुला लाज वाटत नाही का? खुशाली या बाईने आपल्या मुलाला आणि आपल्या पतीला सोडून दुसऱ्या प्रियकरासोबत लग्न केले. काही लोकांनी अशी सुद्धा कमेंट केली होती की हिच्या नवऱ्याने हिला ताब्यात ठेवली नाही, नाहीतर ही एवढी वाया गेली नसती. अशा लोकांनी कमेंट केल्या होत्या पण मी गौरीवर विश्वास ठेवला होता. पुरुषाने नेहमी स्त्रीवर संशय घ्यायला पाहिजे का? त्याने तिच्यावर विश्वास ठेवायचा नाही का? मला खात्री होती की ती दुसऱ्या पुरुषासोबत जास्त काळ राहू शकणार नाही. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या पुरुषाला फक्त तिच्यापेक्षा खालच्या दर्जाचा आहे आणि तिच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून सोडता, त्यामुळे अशी स्त्री आपले आयुष्य कोणत्याही पुरुषासोबत घालवू शकत नाही. तिला तिच्यापेक्षा श्रीमंत माणूस भेटला तर ती त्याला सोडून जाईल किंवा त्याच पुरुषाला गौरीपेक्षा सुंदर मुलगी भेटली तर तो गौरीला सोडून जाईल. कदाचित तेव्हा तिला माझी किंमत कळेल. पण आता माझ्या नजरेत तिची सगळी किंमत कमी झाली होती आणि मी अशा स्त्रीला माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच समाविष्ट करू शकत नाही. कदाचित मी कोणत्याही स्त्रीला माझ्या आयुष्यात समाविष्ट करू शकत नाही. पण एक दिवस
मयुरी तिच्या नंदेसोबत माझ्या घरी आली आणि मला म्हणाली, दादा, तुला एक लहान मुलं आहे आणि तू याला संपूर्ण आयुष्य आईशिवाय कसे सांभाळणार आणि तू तुझे आयुष्य कसे घालवणार? आयुष्य डोंगरासारखे असते. माझी नणंद पायल, ती विधवा आहे. ती किती चांगली आहे ही तुला माहीत आहे. तिच्या नवऱ्याचा 2 महिन्यांपूर्वी रस्ता अपघातात मृत्यू झाला. बिचाऱ्या मुलीचे लग्न होऊन किती दिवस झाले होते? 8 महिन्यातच ती विधवा झाली. दादा, मला वाटते की तू पायलशी लग्न करावे. मी मयुरीला नकार दिला, पण मयुरी माझे काहीच ऐकायला तयार नव्हती. आणि ऐकणार तरी कशी? कारण कुठलीच बहीण आपल्या भावाला अशा अवस्थेत पाहू शकणार नाही. आणि ती म्हणू लागली की तू पायलशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या दारात परत कधीच येणार नाही. मयुरीच्या हट्टीपणामुळे मला पायलशी लग्न करायला भाग पाडलं. पायल खूप चांगली मुलगी होती. तिने माझा मुलगा रोहनला स्वतःचं मूल म्हणून स्वीकारलं होतं. पण माझा स्त्री जातीवरचा विश्वास उडाला होता आणि मला पायलवर सुद्धा विश्वास ठेवता येत नव्हता. पण पायलने तिचं प्रेम आणि निष्ठा कमी केली नव्हती आणि कदाचित तिच्या निष्ठेमुळे आणि प्रेमामुळे मी देखील हळूहळू तिच्या प्रेमात पडू लागलो होतो. आणि लवकरच मी गौरीला माझ्या हृदयातून काढून टाकले. त्यानंतर बरीच वर्ष निघून गेली. आता माझ्याकडे सर्व काही होते. माझ्या प्रामाणिक कामामुळे कंपनीने मला मॅनेजर केले होते. त्यामुळेच माझा महिन्याला 2.5 लाख रुपये पगार झाला होता. एक दिवस मी माझ्या कारमधून ऑफिसला चाललो होतो. तेव्हा अचानक एक बाई कारला आडवी आली. माझ्या ड्रायव्हरने कशीबशी कार कंट्रोल केली, तरीही त्या बाईला आमच्या कारचा धक्का लागला आणि ती किरकोळ जखमी झाली. तिच्या कपाळावरचे रक्त पूर्ण तिच्या तोंडावर आले होते. ड्रायव्हरच्या मदतीने मी तिला उचलून कारच्या मागच्या सीटवर बसवले आणि आम्ही तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. डोक्याला मार लागल्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत होती. डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, मिस्टर विशाल, तुमच्या पेशंटला मी मलमपट्टी केली आहे. ते आता व्यवस्थित आहे. हवे तर तुम्ही त्यांना भेटू शकता. मी आत गेलो तेव्हा माझ्यासमोर माझी पहिली पत्नी गौरी बेडवर होती. नर्सने चेहऱ्यावरचे रक्त साफ केल्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. मला बघता तिच्या डोळ्यातून पाणी आले. ती माझी माफी मागत होती, पण आता वेळ निघून गेली होती. तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर तिच्या चॅनलवरचे व्ह्यूज कमी झाले होते. त्यामुळे त्यातून मिळणारे पैसेही बंद झाले आणि तिच्यावर भीक मागण्याची वेळ आली होती. ती तिच्या कर्माचे भोग भोगत होती. त्यावेळी तिने माझ्यावर आणि माझ्या मुलावर कसलीच दया दाखवली नाही. तिच्या घरातल्या लोकांनी सुद्धा तिच्यासोबत कसलेच नाते ठेवले नाही, कारण त्यावेळी गौरीने त्यांचे कोणाचीच ऐकले नव्हते. माणुसकीच्या नात्याने मी तिला एका अनाथाश्रमात घेऊन गेलो, कारण याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. आता तिचा घमंडीपणा पूर्णपणे मातीत मिसळला होता. मित्रांनो, ही कथा आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.